रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव ऑफिसमध्ये असतो। ईश्वरी मुद्दामून अर्णवने ती चिठ्ठी वाचायला हवी यासाठी आता त्याला डब्बा उघडून द्यायला सांगत असते आणि ती म्हणते की सॉरी अर्णव सर, पण मला हा डब्बा उघडता येत नाहीये, तुम्ही उघडून द्या असं बोलून ती त्याला डब्बा उघडायला लावते। आणि त्याच वेळेला आता जेव्हा अर्णव डबा उघडतो ना, तेव्हा अर्णवला डबा उघडताना तिथे असणारी ती भाजी सांडलेली असते। त्यासाठी आता अर्णव त्या डब्यातील ती चिठ्ठी जी आहे ज्यावर थँक्यू असं ईश्वरी लिहिलेलं असतं ती चिठ्ठी आता अर्णव ती मेसी झालेली भाजी पुसण्यासाठी घेत असतो। त्यावर ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर ते नका घेऊ। मग आता अर्णव म्हणत असतो की का नको घेऊ, तुला काय होतंय काय नेमकं असं देखील आता तो म्हणत असतो। पण ईश्वरी तोंडाने सांगू शकत नसते, व्यक्त होऊ शकत नसते की मी थँक्यू लिहिलेलं आहे त्यावर। म्हणूनच आता अर्णव म्हणत असतो की आज तुला झालंय काय, एवढी ओरडतेस कशाला असं देखील बोलून तो तिला आता शांत करण्याचा प्रयत्न करत असतो। पण इकडे मात्र आता ईश्वरी काहीच कळत नसतं तिला। ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुमच्यासाठी मी एवढं सगळं केलंय पण तुम्हाला खरंच काहीच नाही, उगाचच मी डबा घेऊन इथपर्यंत आले। मला तर असं वाटतं ना, हा डबा मी तर घरीच ठेवायला हवा होता। म्हणजे कसं, हा डबा जर तुम्ही घरीच आणून खाल्ला असतात ना तर ते बरं झालं असतं। नाही, उद्यापासून मी तुम्हाला काही डबा वगैरे घेऊन येणार नाहीये असं देखील आता ईश्वरी बोलत असते। कारण ईश्वरीला असं वाटत असतं की अर्णव त्याच्यावरचं थँक्यू बोलेल आणि मग काल झालेल्या सगळ्या घटना पुसल्या जातील, पण तसं काही होत नसतं। इथे सगळं विचित्रच घडलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं। तिने दिलेली चिठ्ठीच वाचली नाहीये, आता काय होईल असेच विचार ती आता करू लागलेली असते। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईश्वरी जी आहे ती अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही तर खूपच गोंधळ घालून ठेवला। अर्णव म्हणतो आता काय झालंय, मी आता काय गोंधळ घातलाय। अर्णवला काहीच माहिती नसतं की त्याने काय काय केलेलं आहे ते। तरीसुद्धा ईश्वरी जी आहे ती सुद्धा आता डोक्याला हात लावून घेते। तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की जाऊ दे, काय बोलायचं आता, आणि असंच बोलून ईश्वरी शांत राहते। तर दुसरीकडे मात्र आता अर्णव म्हणत असतो की काही झालंय का, अशी का करतेस, बोल ना, काही झालं असेल तर तसं सांग। ईश्वरी म्हणते काही व्हायला आता राहिलंय का, म्हणजे थँक्यूची चिठ्ठी असते त्याने तर पार ते पुसून टाकलेलं असतं ना, मग आता उपयोगच नसतो ना या सगळ्या गोष्टी बोलून। असाच विचार ना आता इकडे ईश्वरी करत असते। ईश्वरी म्हणत असते की राहू दे, आता काहीच नाही। अर्णव म्हणत असतो की हिला झालंय काय, ही अशी काय वागते वेड्यासारखी, कारण ही अशी नाही वागायची पण आता अचानक वागायला लागले। आता अर्णव जो आहे तो बघत राहतो तर ईश्वरी मात्र वैतागून बाहेर येते। ईश्वरी वैतागून बाहेर येते आणि ती म्हणत असते की आता काय बोलण्यासारखं उरलेलं आहे का, काहीच राहिलेलं नाही आहे। कारण ज्या काही गोष्टी होत्या त्या ह्यांच्या नाकावर तर नेहमीच असतातच आणि त्याशिवाय मलाही गरज नव्हतीच ना काल हे सगळं करायची। काल गुपचूपपणे थँक्यू बोलली असतील, एवढी सगळी नाटकं करायला लागलीच नसती असा विचार देखील आता ती करत असते आणि ती एकटीच बडबडत असते। पण तेवढ्यातच तिकडे लावण्य येते आणि लावण्या आता ईश्वरीकडे पाहते आणि म्हणते झालं का बायको म्हणून मिरवून। त्यावर ईश्वरी तिला बोलायला जाणार पण तिला ईश्वरीला जे काही आहे ते लावण्या बोलूच देत नसते। सरळ लावण्या आता ईश्वरीला म्हणते की तुला काय ते बायको म्हणून मिरवायचं आहे ना, ते घरी मिरवायचं, इथे मिरवायचं नाही, कळलं का। कारण इथे ना काही साधारण माणसं नाही तर इथे काही आपल्या कामावरची माणसं असतात आणि तुलाही माहिती आहे तो ह्या कंपनीचा CEO आहे, त्यामुळे ना त्याला इथे कामं असताना उगाच ना मध्ये मध्ये डिस्टर्ब करायला यायचं नाही, काहीतरी टिप्पणी द्यायचं आहे। आणि या सगळ्या काही गोष्टी तुला काही कळतं का, नाहीच कळणार ना, काही कळून उपयोगच नाही आहे असं देखील मुद्दामून लावण्या ही ओरडून बोलत असते। आणि जेव्हा लावण्या हे सगळं करत असताना इकडे मात्र ईश्वरी आता शांत राहत असते। ईश्वरीला बोलायचं असतं पण तिला आता बोलता येत नसतं। दुसरीकडे अर्णवला मामाने कॉल केलेला असतो तर मामा अर्णवला म्हणत असतात की अरे तुझ्याकडे ती आली होती तर तिला थांबवून घ्यायचं होतंच ना,
कशाला सोडलंच इतक्यात? तर अर्णव म्हणतो की अरे मामा, मलाच माहीत नाही तिला काय झालं होतं, अगदीच बघ ना वेड्यासारखं वागत होती. तर दुसरीकडे मात्र आता अंजली म्हणते की मामा काही झालंय काय, इतका कशाला चिडतोय? त्यावर आता मामा सांगतो की काही नाही, ती डबा घ्यायला गेली होती आणि ती लगेच यायला सुद्धा निघाली आहे इतक्या लवकर. आता इकडे मात्र जेव्हा अंजली ईश्वरीला सुद्धा पाहते ना, तेव्हा ती म्हणते की काय गं ईश्वरी, इतक्या लवकर का आलीस? थोडा वेळ थांबायचं होतंच ना ऑफिसमध्येच. तर आता ईश्वरी म्हणत असते की काहीच नाही, काय करायचं ना मला कळतच नाही. तर आता काय झालं आहे नेमकं? म्हणजे तुम्हा नवरा बायकोमध्ये काही बिनसलं आहे का ते विचारतेस का मला? अगं चिंटूना असा रागवला ना तर मी ना त्याच्या आवडीचा काहीतरी पदार्थ बनवायची, मग चिंटूच्या नाकावरचा राग ना असा निघून जायचा मग. असं देखील आता ईश्वरीला अंजली सांगू लागते. आणि आता या सगळ्या गोष्टी जेव्हा तिला कळतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की आता अर्णव सरांच्या नाकावर तर राग आहे, पण आता मी प्रयत्न तर करेन ना त्यांचा राग घालवण्यासाठी, असं देखील ती म्हणत असते. तर त्याच वेळेला खरं तर ना नवऱ्यावर राग आला ना तर त्याचे 101 कारणं, 101 प्रॉब्लेम्स आपल्याकडे असतात. पण आता आपल्याला एक आयडिया काढायला हवी, त्यासाठी आपण तुम्हाला एक आयडिया देऊया, असं देखील मामा जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो. पण मामा ईश्वरीला हे सुद्धा म्हणतो की अगं आम्ही आयडिया देण्यापेक्षा ना उलट आहे ना अर्णवला आमच्यापेक्षा जास्त आता तूच ओळखायला लागलेली आहेस. मग मला असं वाटतं ना की तू एक काम कर, अर्णवला तू ओळखायला लागली आहेसच ना, तर अर्णवच्या मनातलं तुला सगळं कळतंय, त्याला छान असं सरप्राईज असं ते आयडिया नको असतात. कारण तिला माहिती असतं की हा काही ना काही करून आपल्या जवळ यायची संधी शोधत असणार. पण इकडे मामा मुद्दामूनच ईश्वरीला सांगतात की अगं ईश्वरी, आम्हाला चांगलं कळतं गं, तुला ना काही झालं तरीसुद्धा सगळ्यात जास्त महत्त्वाचं ना मला माहिती आहे आमचा अर्णव आहे आणि अर्णवच्या आवडीनिवडी सगळ्या तुला माहिती आहेत. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की अर्णवच्या बाबतीत तू काहीसुद्धा करू शकतेस, असं देखील आता इकडे मामा जे आहेत ते बोलत असतात. आणि जेव्हा मामा या सगळ्या गोष्टी बोलतात ना तेव्हा मात्र आता राकेश म्हणत असतो की कर नवऱ्याला खुश कर, कारण नवऱ्याला आज खुश केलंस तरच तुझा नवरा खुश राहील, कारण नवरा चिडला असेल ना असं काहीच आता म्हटलं जात असतं. मुद्दामून राकेश ते सुरू असतं. राकेशला आता कळून चुकलेलं असतं की ईश्वरी आणि अर्णवमध्ये काहीशी भांडणं झालेली आहेत आणि त्यामुळे ना मनातून तो खूप जास्त खुश असतो. अंजली म्हणत असते काय हो, बऱ्याच आयडिया कल्पना वगैरे तुम्हाला दिसत आहेत, असं देखील बनून मुद्दामून त्याची मजा घेत असते. आता ती म्हणते की चला मला निघायला हवं, थोडं गोळ्यांचं बघते, आरामाचं सुद्धा बघते, आणि असं बोलून ते आता तिकडनं जायला निघते. तर दुसरीकडे राकेश आणि त्याचसोबत इकडे मात्र मामा दोघंच जण फक्त उभे असतात. आणि त्याच वेळेला राकेश हा मामाकडे एका वेगळ्याच नजरेने बघत असतो. पण ईश्वरीसुद्धा अर्णवला सरप्राईज द्यायचं असतं म्हणून तिकडनं निघून जाते. आणि त्यामुळेच ना आता कुठे जाऊन इथे मात्र मामाला बरं वाटतं, पण मामाला लक्ष द्यायला सांगितलेलं असतं अर्णवने ईश्वरीवर खास करून, कारण काही झालं तरी हा माणूस ईश्वरीच्या जवळ पोचायला नको हेच आता अर्णवला वाटत असतं. अर्णव आता कामाचं निमित्त करून निघत असतो, त्याला वेअरहाऊसला जायचं असतं. पण इकडे मात्र लावण्याला या अर्णवसोबत आज पूर्ण दिवस घालवायचा असतो आणि त्यामुळेच ना ती अर्णवला कुठेही पाठवत नसते. अर्णवला म्हणत असते अरे असं काय करतोय, इथे मी सगळ्या मीटिंग लाईनअप केल्या आहेत आणि तू असं कसं निघून चालला आहेस? अगं वेअरहाऊसला जाणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे ना, त्यामुळे मला जावं लागेल, तू काही बोलीस तरी मला थांबता येणार नाही. अरे मग मीटिंगचं काय? अगं मीटिंग तर तूही अटेंड करू शकतेस ना, आणि मुळात मीटिंग अटेंड करायचीच आहे तर तुझ्यासोबत आकाशही आहेच की, पण मलासुद्धा बाकी कामंही बघायला लागतीलच ना, असा देखील आता इकडे अर्णव जो आहे तो विचार करतो. अर्णव डायरेक्ट तिला म्हणतो की मी काही इथे थांबू शकत नाही, मला तिथलीही कामं करायची आहेत आणि इथली कामं जी काय आहेत ना ती मी व्यवस्थित सगळ्यांना वाटून दिलेली आहेत. त्यानंतर आता अर्णवचं लक्ष समोर असलेल्या त्या डब्यांकडे जातं आणि त्यावर ठेवलेल्या त्या पिंक चिठ्ठीवर. अर्णव विचार करतो की एकदा ही चिठ्ठी पाहावी का, आणि म्हणूनच ती चिठ्ठी उघडायला तो जातो. त्यामध्ये आता अर्णवच्या लक्षात येतं की ही चिठ्ठी नक्कीच मिस इंदौर यांनी आणलेली आहे. आणि त्यावेळेला तो उघडून बघतो तर त्यामध्ये थँक्यू असं लिहिलेलं असतं आणि त्यामुळेच ना तो खूपच जास्त खुश झालेला असतो. आणि तो म्हणत असतो की वा, म्हणजे हे सगळं काही मिस इंदौरने माझ्यासाठी केलेलं आहे, तर खरंच ना सॉरी हा, असं देखील तो आता म्हणत असतो. आणि जेव्हा तो सॉरी बोलतो तेव्हा मात्र आता लावण्याला असं वाटतं की अर्णव जो आहे तो तिला सॉरी बोलतोय, तर ईश्वरी
अर्णवसाठी ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या काही आता अर्णवला आठवू लागतात. म्हणूनच आता अर्णव विचार करत बोलत असतो की अच्छा, म्हणून इथेपर्यंत ती आली होती का, आणि टिफिन त्याचं झाकणसुद्धा तिने मला उघडायला यासाठी लावलं का, असा विचार देखील आता इकडे असताना अर्णव जो आहे तो करू लागतो. आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की हे सगळं ईश्वरीने आपल्यासाठीच केलेलं आहे. आणि त्यामुळे आता तो थँक्यूची चिठ्ठी वाचून फक्त त्याच्या तोंडात ना सॉरी हा शब्द निघतो. तर इकडे मात्र आता असणाऱ्या लावण्याला असं वाटतं की अर्णव आपल्याला सॉरी म्हणत आहे, म्हणूनच ती अर्णवला म्हणते की सॉरीची गरज नाही आहे रे. असं म्हटल्यानंतर इथे अर्णव म्हणतो की मी तुला सॉरी बोललेलोच नाही आहे, मी मिस इंदौरला बोललेलो आहे सॉरी, असं देखील तो तिला जेव्हा तोंडावर बोलतो तेव्हा मात्र आता खूपच जास्त राग जो आहे तो इकडे असणाऱ्या लावण्याला येत असतो. पण आता अर्णवच्या नजरेसमोरून ईश्वरी काही हटत नसते, कारण ईश्वरीने अर्णवला खूप छान असं सरप्राईज दिलेलं असतं आणि त्यामुळे अर्णवही खूपच जास्त खुश असतो. आता अर्णवला भारी वाटत असतं आणि त्याला सकाळपासून ईश्वरी आपल्या कसं मागे पुढे करते हा सगळा प्रसंग आठवतो. आणि त्यामुळेच ना त्याला मनापासून आता ईश्वरीला सॉरी आणि थँक्यू बोलावंसं वाटत असतं. पण लावण्याला जेव्हा अर्णव बोलतो की मी तुला नाही तर ईश्वरीला बोललो आहे, कारण ईश्वरीला खरंच मला थँक्यू म्हणायचं होतं म्हणून बिचारी ती इथपर्यंत आली होती आणि मी काय करून बसलो, असा विचार देखील त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. तर इकडे आता पाहायला मिळतं अर्णव जो आहे तो मात्र खूप जास्त हॅप्पी असतो, कारण आता त्याला काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर जाऊन भेटायचं असतं ते म्हणजे ईश्वरीला, आणि म्हणूनच तो लगेचच जायला निघतो. लावण्याला खूप जास्त राग येतो, कारण लावण्याला कळत असतं की आता काहीच उपयोग होणार नाही आहे, कारण ज्या ज्या काही गोष्टी मी ठरवत होते त्या सगळ्या गोष्टी वेगळ्याच घडत आहेत. आता अर्णवसोबत तिला वेळ घालवायचा असतो पण तो काही घालवता येत नसतो. इकडे आता अर्णवला खुश करण्यासाठी ईश्वरीने खूप मोठा असा बुके मागवलेला असतो, का तर तिला सरप्राईज प्लॅनिंग करायचं असतं आणि त्या बुकेच्या माध्यमातून थँक्यू असं लिहून त्याला द्यायचं असतं. आणि त्यासाठी तो बुकेसुद्धा तिने ऑर्डर केलेला असतो. तर बुके बघूनच तिला इतका आनंद होतो की तो बुके घेऊन आता ती रूममध्ये जायला निघत असते. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्पष्टपणे दिसत असतो आणि त्यामुळेच ना ते खूप जास्त हॅप्पी असते. आणि तो बुके आता ती घेऊन जातानाच मामा तिला बघतात आणि मामांच्या लक्षात येतं की ईश्वरीला मी सांगितलं होतं की तू तुझ्या मनाप्रमाणे कर. अच्छा, म्हणजे हे तर आहे, तर म्हणजे हिने अर्णवसाठी काहीतरी प्लॅनिंग केलेलं दिसते. आणि त्याचसोबत हा बुके, वाह वाह, खरंच कसलं भारी ना. आणि तेवढ्यातच ना अंजली तिथे येते. अंजलीला मामा सांगू लागतात की अगं अंजली, तुला माहिती आहे का, ईश्वरीने ना मोठा बुके ऑर्डर केलेला आहे, म्हणजे तुला कळतंय का, यांची गाडी मार्गाला लागलेली आहे. बुके कशासाठी, काय वाटतं तुम्हाला, असं देखील अंजली मामाला विचारते. त्यावर मामा म्हणतो अगं तो रागवला नाही आहे का, मग त्याचा राग घालवण्यासाठी, त्याला सरप्राईज देण्यासाठी तिने बुके ऑर्डर केला आहे आणि तोच बुके आता आला आहे, असं देखील आता इकडे मात्र मामा जेव्हा बोलतात तेव्हा आता अंजली खूप जास्त खुश होते. आणि अंजली म्हणते अरे वा, म्हणजे दोघांचंही नातं आता व्यवस्थित होतं आहे, तर किती छान ना, म्हणजे तिने बुकेही आणला आपल्या अर्णवसाठी, बघा ना, म्हणजे चला बरं झालं, फायनली सगळं काही बरं होतं आहे. तर दुसरीकडे राकेश ऐकत असतो. राकेश म्हणतो की काही झालं ना तरी या दोघांना मी एकत्र येऊ देणार नाही आहे, कारण अर्णव जर ईश्वरीच्या जवळ आला तर ते मला चालणार नाही, असं देखील आता रागारागात तो म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं प्लॅनिंग राकेशने ऐकलेलं असतं आणि त्यामुळे राकेशची खूप जास्त आता धांदल उडालेली असते आणि वाटत असतं की काही झालं तरी ईश्वरी आणि अर्णवला एकत्र येऊ द्यायचं नाही. पण इकडे मात्र आता ईश्वरीने खूप सुंदर असं प्लॅनिंगही केलेलं असतं. आता ईश्वरीला काही झालं तरी अर्णवला थँक्यू असं बोलायचं असतं आणि त्याचसाठी तिने खूप छान अशी तयारी केलेली असते. आणि जेव्हा तिने इतकी छान अशी तयारी केलेली असते ना, तेव्हा मात्र ती म्हणते की आज अर्णव सर तुमचा राग असा निघून जाईल बघा, कारण मला माहिती आहे ना, तुम्हाला जर माझा राग आला असेल ना तर त्यासाठी ह्याच जालिम उपाय आहे. आणि त्यावर ती बेडसुद्धा सजवते, बेडवरसुद्धा काही फुलांच्या पाकळ्या घालते आणि त्या बेडवर थँक्यू असं त्या फुलांच्या पाकळ्यांनी लिहिते, जेणेकरून अर्णवही खुश व्हायला हवा असं तिला वाटत असतं. अर्णव आता कामावरून घरी आलेला असतो आणि तो थँक्यू वगैरे लिहिलेलं बघतो. त्यावर तो खुशही होतो आणि तो म्हणतो की हे सगळं काय केलं मिस इंदौरने. पण आता ईश्वरीने स्वतःच्या तोंडावर तो बुके ठेवलेला असतो आणि डायरेक्ट ईश्वरी अर्णवला तो बुके देत थँक्यू असं म्हणत असते. अर्णवच्या समोर जेव्हा ईश्वरीने तो बुके ठेवलेला असतो ना, तेव्हा मात्र आता
अर्णव शिंकून इतका हैराण झालेला असतो ना की बाप रे, काही त्याला तोडच नाही. ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय झालं आहे. अर्णव म्हणतो अगं ही फुलं. अहो फुलांचं काय, तुमच्यासाठी आणलीत मी. तुम्ही मला एवढं सगळं काही बोललात ना आणि मी तुम्हाला एवढं बोलले त्यासाठी. कालपासून तुम्हाला थँक्यू बोलायचं होतं आणि म्हणून तुमच्यासाठी ही फुलं आणलीत. असं बोलून ती आता थँक्यू बोलण्यासाठी पुन्हा अर्णवसमोर ती पुढे फुलं करते. अर्णव काही बाबा शिंकायचं थांबत नाही. ईश्वरी म्हणते की अर्णव सर होतंय काय तुम्हाला, काय झालं आहे बोला ना. ईश्वरीला अर्णव म्हणतो की काय सांगू, अगं या फुलांची ॲलर्जी आहे मला, नाही जमत आहे. बापरे, ईश्वरी तर आता डोक्याला हातच लावून घेते आणि म्हणते काय फुलांची ॲलर्जी, सॉरी आणि असं बोलून परत ती फुलं त्याच्याच तोंडासमोर ठेवते. त्यावर पुन्हा एकदा अर्णवला जोरजोरात शिंका येऊ लागतात. तर आता अर्णव भडकतो. अर्णव म्हणतो की अगं काय चाललंय तुझं. ईश्वरी म्हणते की सॉरी आणि त्यानंतर ती आता तो बुके जो आहे तो बाजूला ठेवते. पण आता ईश्वरीने अर्णवला ती फुलं दिलेली असतात आणि त्यामुळेच ना आता अर्णवच्या ज्या काही शिंका आहेत त्या सुरू होतात. कारण अर्णवला त्या फुलांची जबरदस्त अशी ॲलर्जी असते आणि त्यामुळेच ना त्याला खूप अशा शिंका येऊ लागतात. तर इकडे मात्र आता अर्णव ईश्वरीशी बोलायला बघत असतो. ईश्वरीला ओरडत असतो की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, हे सगळं तू काय करून बसलीस. पण आता अर्णव जे काही बोलत असतो ना ते ईश्वरीला काहीच ऐकायला येत नसतं. ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर तुम्ही काय बोलताय, मला काहीच ऐकायला येत नाही आहे. म्हणजेच ना आता अर्णवचा ना बोलू म्हणजे शिंकून ना आता पूर्णपणे आवाजच गेलेला असतो. आणि जेव्हा आता अर्णव बोलायचा प्रयत्न करत असतो त्याच्या तोंडातनं शब्द काही फुटत नसतात, पण तो मात्र खूप जास्त ओरडत आहे हे आता ईश्वरीला दिसत असतं. ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर तुम्ही मला काही बोलताय का, पण तुमचा आवाजच येत नाही आहे, काय झालं आहे तुमच्या आवाजाला, असं देखील आता ईश्वरी विचारत असते. मग आता अर्णवला बोलताच येत नाही आहे तर अर्णव बोलेल तरी कसा. मग आता ईश्वरी ही अर्णवला आता लगेचच पाणी द्यायला जाते. ती म्हणते की थांबा, म्हणजे तुमचा आवाज गेलाय का, बोलता येत नाही का, थांबा मी तुम्हाला पाणी देते, हे पाणी पिऊन घ्या. आणि असं बोलून ती त्याला पाणी प्यायला देत असते. पण आता त्याला ते पाणीसुद्धा नको असतं, त्याला एकदमच नको झालेलं असतं. त्याला आता ती ॲलर्जी इतकी भयंकर झालेली असते ना की तोंडात त्याच्या शब्दही फुटत नसतात आणि त्यामुळेच ना तो आता खूप मोठ्या धर्मसंकटात अडकतात ना तसं अडकून गेलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईश्वरी अर्णवपासून लांब राहण्यासाठी प्रयत्न तर करत असते, पण अर्णव आता ईश्वरीवर इतका भडकलेला असतो ना की आता त्याला त्याचा जे काही बोलतोय ना त्याचा आवाजही ईश्वरीला येत नसतो. ईश्वरी मात्र चकित होती की हे सगळं काय होऊन बसलंय, पण अर्णव ते सुद्धा तिला खाणाखुणा करून सांगतो. त्यामुळे आता ईश्वरीला टेन्शन येतं. ईश्वरी म्हणते करायला काय गेले आणि झालं काय, खरंच सॉरी अर्णव सर सॉरी, असं बोलून ती आता सॉरीने त्या अर्णवला वेडं बनवून टाकते. पण आता अर्णवला धड बोलताही येत नसतं आणि सारख्या त्या शिंका, त्यामुळे आता अर्णव त्या शिंकून एकदम असा हैराण होऊन बसलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर खरंच मला माहीत नव्हतं तुम्हाला त्या फुलांची ॲलर्जी आहे, नाहीतर ती फुलं मी आणलीच नसती, तुम्हाला थँक्यू बनायला आणले होते. बापरे, मी काय करायला गेले आणि हे काय झालं, बाई आता काय करू, असा विचार ना ईश्वरीच्या मनात येत असतो. इथे तर अर्णवला खूप काही बोलायचं असतं पण अर्णवच्या तोंडून आवाजच फुटत नसतो. त्याची आता बोलतीच जवळ बंद झालेली असते आणि आता करणार तरी काय ना, हे सगळं त्या ईश्वरीमुळे झालेलं असतं आणि त्यामुळे ना ईश्वरीला सुद्धा खूपच टेन्शन येतं. ईश्वरीला सांगू पाहत असतो अगं तोंड बंद कर तुझं, मला बोलता येत नाही आहे, असं तो सांगू पाहत असतो. पण ईश्वरी त्या खाणाखुणासुद्धा समजून घेऊ शकत नसते आणि त्यामुळेच ना खूप प्रॉब्लेम आता अर्णवला अजूनच होत असतो. त्यानंतर ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे मला कळते तुम्हाला बोलता येत नाही, पण आता तुम्ही बसा, आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे, असं देखील आता अर्णवला ईश्वरी सांगू लागते. आणि त्यानंतर पुन्हा एकदा अर्णवला खूप जास्त अशा शिंका येऊ लागतात आणि अर्णव पुन्हा एकदा शिंकू लागतो. दुसरीकडे राकेशला आता टेन्शन आलेलं असतं आणि राकेश जो आहे तो आता आणि राकेश आता विचार करतो आणि अंजली जेव्हा तिथे येते तेव्हा अंजलीला म्हणतो की अगं नाही, आपण खूप दिवस झाले असं एकत्र बसून पत्ते वगैरे खेळलो नाही ना, आपण मस्त ना आज लॉनवर बसूया, पत्ते खेळूया आणि आईस्क्रीमसुद्धा आपण मस्तपैकी एन्जॉय करूया, काय बोलतेस, चालेल का. अर्णव ईश्वरीला सुद्धा बोलव. अर्णव ईश्वरीला लांब करण्यासाठीच राकेश हे प्लॅनिंग करत असतो. मात्र आता अंजली म्हणते की आपण उलट हे प्लॅनिंग करूया, मला आवडलेलं आहे, आपण मस्त लॉनवर बसूया, पण अर्णव ईश्वरीला नको असं मला तरी वाटतं. का अर्णव ईश्वरीला का नको, काय झालं आहे, असं देखील आता विचारलं जातं. अगं अर्णव ईश्वरीला कशाला, कारण
त्यांना माहिती आहे ना आज त्यांचा योग्य तो टाईम आहे, म्हणजे त्यांनी आता तिथेच असायला हवं. आपण नको जायला, नको हे सगळं करायला, कारण त्या दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवू दे. त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे असं देखील असणार. या बायकोच्या ना असं वाटतं ना एक जोरात अशी थोबाडात लगावून द्यायची. काय बोलायचं आता हिला, इथे मी तडफडतोय त्या दोघांना एकत्र येऊ न देण्यासाठी, आणि हिचं मात्र भलतंच चाललंय. कधी कधी ना असंच वाटतं काय करू या बायकोचं. असं देखील आता इकडे राकेश जो आहे तो अंजलीकडे बघत बोलत असतो. अंजली म्हणत असते की काय करायचं, जायचं का, आपणच फक्त करायचं, पण ईश्वरी अर्णवला नाही बोलवायचं, कारण मला असं वाटतं की त्यांच्यासाठी हा दिवस खूप जास्त स्पेशल आहे आणि त्यांना तो दिवस एकमेकांसोबत घालवू दे. आपण पुन्हा तिथे जायचं आणि त्याला डिस्टर्ब करायचं असं नको वाटतं मला, बरोबर की नाही. आणि तुम्हालाही माहितीच आहे ना मला या सगळ्या गोष्टी आवडत नाही, आणि तुम्हीही हॅप्पी असालच ना. चिंटू आणि त्याचसोबत ईश्वरीचा जो काही रस्ता आहे आणि त्याचसोबत संसार आहे तो मार्गी लागलेला आहे बघून आता इकडे राकेशलाच माहिती असतं की त्याचं काय होत असतं आणि त्याचं काय नाही ते. त्यामुळे आता त्याला काही हॅपीनेस असं काही वाटत नसतो. तर दुसरीकडे मात्र पुढील भागामध्ये पाहायला मिळतं आता राकेशला माहिती आहे आपल्याकडनं काही होत नाही आहे, म्हणून तो लावण्याला कॉल करतो आणि लावण्याला कॉल करून आता तो भडकवायचा प्रयत्न करत असतो. आणि आज जर तू इथे आलीच नाही ना तर कायमचा अर्णव ईश्वरीचा झाला, कारण आज ना त्या दोघांमध्येही भलतंच काहीतरी सुरू आहे. ईश्वरीने खूप छान रोमही डेकोरेट केलेली आहे, मग बघ आता हातातनं तो गेला तर मग बोलू नकोस असं देखील आता तो म्हणत असतो. आणि आता या सगळ्या गोष्टी जेव्हा मात्र आता कळतात ना तेव्हा मात्र लावण्याला धक्का बसतो. लावण्या लगेचच कॉल कट करते आणि लगेच तिकडनं जायला निघते. दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो मात्र रूममध्ये बसलेला असतो, तर ईश्वरी त्याला ताप आलाय का हे पाहण्यासाठी त्याला हात लावायला जात असते. परंतु आता अर्णव ईश्वरीला स्वतःपासून लांब ठेवत असतो आणि तिला म्हणत असतो की नको, तू या संदर्भात काहीच बोलू नकोस, तू थोडं लांबच राहा. आणि थँक्यू लिहिलेलं असतं ना त्यातली काही फुलं ईश्वरीच्या अंगावर तो फेकून टाकत असतो. इकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णवची आता मस्तच अशी जुगलबंदी रंगलेली असते. छान असे टॉम अँड जेरी प्रमाणे भांडणं सुरू असतात. तर राकेशला मात्र आता टेन्शन आलेलं असतं की ह्यांचं सगळं काही मार्गी लागलं तर ते नको आहे, आणि म्हणूनच तो आता लावण्याला बोलवून घेतो. लावण्या नेमकी तिथे येते आणि आता लावण्या जी आहे ती ईश्वरी अर्णवच्या रूममध्ये जायला निघते. मला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.